परिवार खूप खूप स्वागत आहे तुमचं। तर आज एक खूप सुंदर कार्यक्रमाला मी आलेली। त्या कार्यक्रमामध्ये गरजूवंत लोकांना शिलाई मशीन्स आणि आपला व्हीलचेअरचं वाटप झालेलं आहे। तर आपण त्या कार्यक्रमाबद्दलची माहिती आणि तो कार्यक्रम खूप सुंदर झाला। माझा फोनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे म्हणजे बॅटरीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तो मला कार्यक्रम रेकॉर्ड करता आला नाही। आणि आता मी हा कार्यक्रम कसा झाला हे आपण ह्या ताईंकडून जाणून घेऊया। ताई, तुमचं नाव सांगा। मी भारती खंडारे सक्षम कोकण प्रांतमध्ये मी गेली 8-10 वर्षापासून काम करते। रमेशजी सावंत सर, वायपूर सर, हे सगळे आमच्या संस्थेचे डोनर लोक कार्यकर्ते असे आहेत। आणि त्यातल्या त्यात रिकपजी सर खूप मोठे डोनर असून ते सगळ्याच लेवलला काम करतात। शाळेसाठी करतात, गोरगरिबांसाठी करतात, शिक्षणासाठी करतात, इतर गोष्टी पण करतात, वस्तू देण्यापासून त्यांना करतात। तसेच सावंत सरसुद्धा गोरगरिबांना घर चालवण्यापासून म्हणजे छोट्या छोट्या रेशनपासून तर येण्या जाण्याच्या सुविधापर्यंत ते काम करतात। आणि त्यांनी एकाच ठिकाणी नाही तर पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे। त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा भेटलेले आहेत। तसं त्याच क्षेत्रामधून आज त्यांनी इथे एक छोटासा कार्यक्रम घेतला। त्याच्यामध्ये 100 व्हीलचेअर, 50 शिलाई मशीन असे वाटप केलेले आहेत। आणि 1 महिन्यापूर्वी असेच थोड्याशा शिलाई मशीन आणि घरघंटी वगैरे त्यांनी गोरगरिबांसाठी वाटलेलं होतं। तर तो कार्यक्रम थोडासा छोटा होता, आज जरा थोडासा मोठा होता। आणि हा कार्यक्रम आहे ना मालाडला झालेला आहे आणि मालाड गोरेगाव इकडे झालेला आहे। आणि खूप सुंदर कार्यक्रम म्हणजे संपन्न झाला। सगळ्या लोकांना व्यवस्थित शिलाई मशीन आणि व्हीलचेअरचं वाटप झालं आणि गरजूवंत लोकांना झालं म्हणून म्हणजे बरं वाटतं। हां, जास्त कारण ते लोक असं काम करतात ना की गरजू लोकांनाच देतात। ज्यांना गरज नाही त्यांना ते जास्त विचार नाही करत, पण शक्यतो ते गरजू लोकांपर्यंत वस्तू पोचतील असा विचार ते करतात आणि गरजू लोकांनाच देतात। कारण एवढं पेपर पडताळणी असते ना त्यांची, आधार कार्ड, UDID, सर्टिफिकेट वगैरे छोट्या छोट्या गोष्टी बघून ते लोक पेपर वगैरे बघूनच ते लोक देतात, फोटो वगैरे घेऊन असं तर देतात आणि गरजू व्यक्तीलाच देतात। आता ज्यांना मशीन्स मिळालेल्या आहेत किंवा ज्यांना त्याचा लाभार्थ्यांना ज्यांना फायदा झालेला आहे, ज्यांना व्हीलचेअर्स वगैरे मिळालं, त्यांचं इथून घेऊन जाण्याचं एक त्यांना एक खूप म्हणजे मोठं आव्हानच आहे। तर इकडून घेऊन जाणे अशा छोटे छोटे टेम्पोज वगैरे केलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि ह्या टेम्पोजमधून त्या मशीन्स आणि व्हीलचेअर घेऊन जात आहे। आणि एक व्हीलचेअर लाभार्थी आहे, खूप गोड मुलगी आहे ही बघ। नाव सांग तुझं। अरे मी आता ह्या मॅडम आहेत, त्या मॅडममुळे मी ह्या कार्यक्रमाला आली होती, तर आपण मॅडमशी सुद्धा नक्कीच बोलूया। मी त्यांना विचारलं होतं ॲक्च्युली। तर हिचं आधी बघूया, हिचं मनोगत जाणून घेऊया। कैसे लग रहा है आपको? अभी ये गाड़ी में भी आप गाड़ी में व्हीलचेयर के साथ जाओगे? तर ह्याला तर लाभार्थी ही आहे आणि खूप गोड मुलगी आहे। तू अशीच हसत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा। आणि या मॅडम आहेत या मॅडमच्यामुळे मी या कार्यक्रमाला आले। तर मॅडम, तुम्हाला कसं वाटतं हा कार्यक्रम झाला? खूप छान, त्यांना त्यांची वस्तू सोयीची भेटली, त्यांना मदत झालं आणि अजून काय पाहिजे आपल्याला? आपण लोकांना मदतच करायची आणि ते आपण केली आज, है ना। माझ्याकडे व्हीलचेअर्स आहेत, अजून म्हणजे काही येऊ नाही शकले। अच्छा, म्हणजे एक त्यांनी सांगितलं की 100-1 लोकांना दिले, पण अजून काहीतरी आहेत ना? मी 30 घेऊन जाते, माझ्या ऑफिसमध्ये ठेवते, माझगाव कोर्टमध्ये ठेवते, ते तिकडनं मग घेऊन जाते, कारण त्यांना इथे यायला जमलं नाही। ओके, म्हणजे काही लाभार्थ्यांना ज्या मिळालेल्या व्हीलचेअर्स मशीन आहेत त्या आमचा माझगाव कोर्ट आहे, त्या माझगाव कोर्टमध्ये मॅडम घेऊन जाणार आहेत आणि तिथून मग ते लाभार्थी घेऊन जाणार आहेत। तर आपण बघूया। कार्यक्रम खूप सुंदर झाला। मला कार्यक्रमाला यायला उशीर झाला ॲक्च्युली, आणि माझ्या फोनचा पण प्रॉब्लेम झालेला मॅडम, त्याच्यामुळे मला फोनमध्ये काय तो कार्यक्रम रेकॉर्ड करता आला नाही। परंतु मी त्याचा व्हिडिओज घेऊन ह्या व्हिडिओच्या सोबत ते जॉईन करणार आहेत, तर तुम्ही नक्कीच बघा। आता कुठे घेऊन जातात मॅडम तुम्ही? हां, ओके, व्हीलचेअर। तर आपण व्हीलचेअर बघूया। बऱ्याच काही लाभार्थ्यांना व्हीलचेअर दिल्या गेलेल्या आहेत। काही लाभार्थ्यांना आपण माझगाव कोर्ट इथून देणार आहोत, तर त्या लोड होत आहेत बघा व्हीलचेअर, ठेवा तिकडे लोड होत आहेत। तर असा गरिबांना मदत करायला पाहिजे बरं ना, एकमेकाचं सहाय्य करू, अवघे धरू सुकुंत
आपण एकमेकांना सहाय्य केलं, मदत केली तर नक्कीच आपला जे मानसिक समाधान मिळतं ते फार वेगळं असतं. बरोबर मॅडम? हो बरोबर. आणि हे AI ग्लासेस पण आहेत, जे डोळ्यांनी बघू नाही शकत, दिव्यांग आहे, त्यांना AI ग्लासेस पण वाटप ग्लासेस वाटप केलेले आहेत. 100 ग्लासेस सुद्धा म्हणजे चष्मे आहेत ना हे? हां AIचे स्मार्ट ग्लासेस आहेत. हां. हे घातल्यावर त्यांना सगळं म्हणजे ऑटोमॅटिकली सगळं सांगता येतं. क्लासवर कम्प्युटराईज सगळं त्यांना माहिती पडतं, पुढे काय आहे, सगळं काय करायचं. सगळं इन्फॉर्मेशन या म्हणजे क्लास AI आता म्हणजे अपडेटेड आहे. अपडेटेड आहे. क्लासेस असं आहे, मी करून बघते मला. हां, दाखवा. सेन्सर आहे मला वाटतं. अच्छा, ह्याला सेन्सर आहे का? हां. असे ग्लासेस आहेत. ग्लासेस आहेत बघू आणि शकता. तिथे हे बटन आहे, इथे साईडला बटन आहे. सेन्सर ग्लासेस हे सगळं त्यांना ते म्हणजे जेम्स बॉन्ड सारखं आहे का हे? तर बघा, असं आता ज्यांना दृष्टी नाही आहे किंवा कमी आहे दृष्टी, ज्यांना बघण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी AI ग्लासेससुद्धा दिले गेलेले आहेत आणि हे फुल्ली ॲटोमॅटिक आहेत. तर त्यांना बघण्यासाठी सुखाचं आणि सोयीचं नक्कीच होईल. आणि तर हेतू ट्रस्टच्या माध्यमात कोलॅबोरेशनमध्ये या लोकांना आपण वाटप केले स्विमिंग मशीन्स, AI ग्लासेस आणि चला तर मग मस्त लॅपटॉप ऑल्सो. तर हे खूप लोकांनी कॉन्ट्रीब्युशन आणि खूप लोकांनी एकमेकांच्या पूर्ण हे टीमवर्क आहे. त्या टीमवर्कमुळे एवढा छान प्रोग्राम सक्सेस झाला. तर नक्कीच ह्या व्हिडिओच्या सोबत मी त्या बाकीचे जे कार्यक्रमाचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा जॉईन करणार आहे. तर तुम्ही नक्कीच बघा आणि तुमचे काय अभिप्राय असतील, कमेंट्स असतील, नक्कीच त्या व्हिडिओला द्या. बाय. मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा. लव्ह यू ऑल.